नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे, राहणार बार्शी, जिल्हा सोलापूर। आज दिनांक 11 जुलैचा हवामान अंदाज। उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज। आज गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील। आज डहाणू, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, संभाजीनगरचा उत्तर भाग, जळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशिम, बीड जिल्ह्याचा पूर्व भाग, तसेच लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड, तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग, सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग, तसेच कोल्हापूर, सातारा, कोकणात, मुंबई उपनगराच्या दक्षिण भाग या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील। तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भाग, जालना, अकोला, तसेच बीड जिल्ह्याच्या इतर भागात, धाराशिव, तसेच सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात, सांगली जिल्ह्याच्या इतर भागात, अहिल्यानगरचा दक्षिण पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील। तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात किंवा अंदाजात सांगितलेला भाग सोडून इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता असून जर यापैकी काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील। बार्शी तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील। तालुक्याच्या दक्षिण भागात थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील। आज सोलापूर जिल्ह्याच्या अकलूज, पंढरपूर, सांगोला, तसेच सांगली जिल्ह्याच्या जत या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील। तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, डहाणू या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता राहील। महत्त्वाचे, मी 5 दिवसापूर्वी राज्यातून सर्वात प्रथम दिनांक 13 ते 15 जुलै दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागात पावसाची शक्यता दिली होती। त्याप्रमाणे पाऊस पडण्याची शक्यता असून हा पाऊस जास्त नसला तरी पिकांना जीवदान देण्याइतपत तरी पडेल। तसेच कमी दाबाच्या प्रभावामुळे दिनांक 17 जुलैपासून राज्यात भाग बदलत दिनांक 24 जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून यामध्ये एखादा दिवस पुढे मागे होऊ शकतो। हा अंदाज राज्यातून मी प्रथम देत आहे। तसेच यामध्ये अजून काही दिवसाची वाढ होऊ शकते। सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद।